नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 4 ऑगस्टच्या भागामध्ये मित्रांनो, आजच्या या ॲनिव्हर्सरीच्या गडबडीमध्ये वसुंधराने चक्क पिहूला चांगलंच पकडलेलं असतं आणि तिच्याकडून कबूल करून घेतलेलं आहे की त्या दिवशी खोलीच्या बाहेर तीच असते आणि पिहूने सुद्धा ते कबूल केलेलं आहे आणि वसुंधराने त्यानंतर पिहूला चक्क दम देऊन तिला परत खाली पाठवून दिलेलं असतं। तर त्यानंतर आता इकडे मानिनी आणि विक्रमने त्यांची आत्तापर्यंतची जर्नी या सगळ्यांच्या समोर मांडलेली आहे आणि त्यामुळे पार्थ आणि काव्याचा सुद्धा डिवोर्सचा विचार बदललेला आहे आणि इकडे नंदिनी आणि जीवाचा सुद्धा डिवोर्सचा विचार थोडासा बदललेला असतो। आणि त्यानंतर मित्रांनो, पार्थने तर चक्क ठरवलेलं असतं, म्हणजे त्याने नंदिनी समोर कबूल केलेलं असतं की पुढच्या 6 महिन्यामध्ये मी काव्याला परत जिंकून घेणार आणि नंदिनीने सुद्धा त्याला प्रॉमिस केलेलं असतं की या पुढच्या 6 महिन्यांसाठी मी तुम्हाला नक्कीच मदत करेन। आणि त्यानंतर तर मित्रांनो, नंदिनीने जे जीवाने काव्यासाठी लिहिलेलं पत्र असतं ते आता त्याच्या हातामध्ये ठेवलेलं आहे आणि आता त्यामुळे त्या दोघांच्या मधला गैरसमज सुद्धा दूर झालेला आहे आणि बहुतेक याच गोष्टीमुळे आता ते दोघे सुद्धा डिवोर्स घेणं थांबवणार आहेत। तर मित्रांनो, चला आजच्या भागाला सुरुवातीपासून बघूयात। नंदिनी आणि काव्या मिळून केकवरचं कव्हर काढतात आणि तेव्हा सर्वजण टाळ्या वाजवू लागतात। तर त्या केकवरती मानिनी आणि विक्रमचा छान असा फोटो सुद्धा असतो आणि त्याच्यावरती लिहिलेलं असतं सहजीवनाची 30 वर्ष आणि एका बाजूला विकी आणि मनू सुद्धा लिहिलेलं असतं। तर तेव्हा विक्रम म्हणतो, आणि इथे सुद्धा काय लिहिलंय बघ, विकी आणि मनू, असं त्यानं वाचल्यानंतर सर्वजण हसू लागतात आणि म्हणतो, हे बघ लबाड आहेत हा पोरं, लक्षात ठेव। तर मानिनी म्हणते, अरे काय रे, आईबाबांची टर उडवताय तुम्ही, असं म्हणून ते त्यांना ओरडू लागते। तर तेव्हा पार्थ म्हणतो, आई हे बघ केक कोणी आणलाय, या दोघींनी आणलाय। तर तेव्हा सर्वजण परत हसू लागतात। तर इतक्यातच पिहू म्हणते, एक मिनिट, तुम्ही ना केक कापा आणि तुमच्या सगळ्यांचा ना मला टॉप अँगलवरून फोटो काढायचा आहे मस्तपैकी। तर तेव्हा जेव्हा म्हणतो, हो काढ बिंदास्त काढ। आणि त्यानंतर आता पिहू मिथुनला म्हणते की बाबा तुमचा फोन द्या ना पटकन। तर तेव्हा मिथुन सुद्धा तिला फोन देतो आणि म्हणतो, हो घे मस्तपैकी फोटो काढ। तर तेव्हा आता पिहू फोटो काढायसाठी मागे जाऊ लागते। तर इकडे आता केक कट करायसाठी मानिनी आणि विक्रम सज्ज होतात। तर तेव्हा जीवा त्यांना म्हणतो, एक मिनिट, तुम्ही दोघांनी सुद्धा ना एकत्र केक कट करायचा आहे। तर मानिनी म्हणते, पण या 2 कशासाठी सुऱ्या दिलेल्या आहेत? तर आता काव्या आणि पार्थ तिला म्हणतात, हो नाही पटकन केक कट करा आणि एकत्र कट करायचं आहे। तर तेव्हा आता जीवा 1 2 3 असं म्हणतो आणि नंदिनी परत त्यांना थांबा असं म्हणते। तर विक्रम म्हणतो, आता काय झालं? आणि नंदिनी आता म्हणते, बाबा सॉरी आणि आई सॉरी आणि 1 मिनिट थांबा, बाबा आईनी ना तुमच्यासाठी पत्र लिहिलेलं आहे, असं म्हणून ती आता पत्र आपल्या हातामध्ये धरते। तर इकडे मित्रांनो, पिहू मागे जात चक्क वरच्या दिशेने जाऊ लागते। तर आता नंदिनीने असं सांगितल्यानंतर पार्थ मानिनीला चिडवू लागतो, आई लव्ह अँड ऑल। तर आता नंदिनी विक्रमला म्हणते, बाबा प्लीज आता ना तुम्ही हे पत्र सगळ्यांच्या समोर वाचून दाखवायचं आहे, असं तिने म्हटल्यानंतर आता सर्वजण टाळ्या वाजवू लागतात। तर आता विक्रम पत्र हातामध्ये घेतो आणि मानिनीला विचारतो, काय वाचू का पत्र सगळ्यांच्या समोर? तर तेव्हा मानिनी नाही असं म्हणून लाजू लागते। तर काव्या म्हणते, नाही होय, वाचायचं म्हणजे वाचायचं। तर आता इकडे पिहू जिना चढत वरच्या दिशेने जाते आणि मित्रांनो, चक्क ती वरच्या दिशेने गेल्यानंतर मागून वसुंधरा तिचं तोंडच दाबते आणि तिला खेचत बाजूला घेऊन येते। तर तेव्हा पिहू खूपच घाबरू लागते आणि वसुंधरा तिला एकदम हळू आवाजात म्हणते, गप्प बसायचं। तर तेव्हा पिहू म्हणते, नाही मला सोडा। तर तेव्हा आता वसुंधरा तिला म्हणते, एकदम शांत बसायचं आणि एकदम हळू बोलायचं, असं म्हणून ती डोळे मोठे करूनच तिला बोलत असते। तर मित्रांनो, आता इकडे खाली या कुणाला सुद्धा काही माहिती नसतं आणि विक्रम मात्र पत्र वाचू लागतो। प्रिय, तुम्ही माझ्यासाठी गजरा आणता, मला घास भरवता, पण मला ना तुम्ही जे काही एफर्ट्स घेता ना ते जास्त आवडतात। रुसले चिडले तर सॉरी म्हणायला जी काही धडपड करता ती खूप क्यूट वाटते, असं तो वाचत असताना मानिनी तर खूपच लाजत असते आणि काव्या म्हणते, अगो बाई ग। तर विक्रम पुढे वाचतो, आपलं नातं आयुष्यभर असंच भरत राहू, कधी मी रुसले तर तुम्ही मनवा। तर विक्रम म्हणतो, अगं मनवणारच, आणि कधी तुम्ही चिडलात तर मी लाडीकोडी लावेन। तर विक्रम म्हणतो, हो असं म्हटल्यानंतर सर्वजण परत हसू लागतात आणि काहीही झालं तर संवाद थांबता कामा नये, युअर्स लव्हिंगली। असं पत्र वाचून झाल्यानंतर विक्रम आता मानिनीला परत आपल्या जवळ घेतो आणि तेव्हा सर्वजण टाळ्या वाजवू लागतात। तर आता इकडे वरती मित्रांनो, वसुंधरा पिहूला दाबच देऊ लागते। तिला म्हणते, तुला माहिती नाही मी इथं तुला का घेऊन आले आहे ते? तर तेव्हा पिहू तिच्यावरती थोडीशी चिडू लागते, म्हणते की नाही माहिती, मला जाऊ दे ना, असं म्हणून ती चाललेली असते। तर तेव्हा वसुंधरा परत तिचा हात पकडून तिला खेचते आणि तिला म्हणते, पण जायच्या आधी माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे पिहू, नेमकं काय झालेलं आहे तुला? मला बघून सतत का घाबरत असतेस तू पिहू?
असं ती विचारत असताना वसुंधराला तर घाम फुटलेला असतो। तर आता पिहू तिला म्हणते कशाबद्दल बोलत आहेस तू, मला काहीच माहिती नाही। तर तेव्हा वसुंधरा तिला म्हणते तुला चांगलंच माहिती आहे पिहू, तुला फिट्स का आल्या आणि फिट येण्याआधी मानिनी मामीला काय सांगणार होतीस तू। तर तेव्हा आता पिहू गडबडू लागते आणि म्हणते मानिनी मामीला मी नाही काही सुद्धा सांगणार नव्हते। तर तेव्हा वसुंधरा तिला बोट करून म्हणते बघ खोटं बोलू नकोस, मी नीट विचारत आहे, मला नीट उत्तर दे आणि तुला चांगलंच माहिती आहे आणि जे माहिती आहे ना ते माझ्याबद्दलच माहिती आहे हो ना। तर तेव्हा आता पिहू परत गडबडू लागते, म्हणते की ते ना मी ना असं तिने म्हटल्यानंतर वसुंधरा तिला म्हणते बघ पिहू गडबडू नकोस, मला चांगलंच माहिती आहे, त्या दिवशी ना माझ्या खोलीच्या बाहेर तूच होतीस आणि तुझ्याच धक्क्याने ती कुंडी पडली बरोबर आहे का नाही, असं म्हणून ती तिचा हात जोराने दाबत असते आणि त्यानंतर ती तिच्यावरती हात सुद्धा उगारते। तर तेव्हा आता पिहू म्हणू लागते सांगते मी सगळं काही सांगते, मी ऐकलं की तू कोणत्या तरी दीपकला सांगून नंदिनी वहिनीला तिच्याच लग्नातून किडनॅप केलंस, असं तिने आता सांगितल्यानंतर वसुंधराच्या पायाखालची जमीनच सरकते आणि आता परत ती तिची कॉलर पकडते आणि म्हणते हे ऐकलंस का तू, हे ऐकलंस का आणि आता खाली जाऊन सगळ्यांना हेच सांगणार आहेस का आणि खबरदार कोणाला काही सांगितलंस तर, आणि सांगितलंस ना तर माहिती आहे ना तुला हे घर कोणाच्या मालकीचं आहे, हे घर माझ्या मालकीचं आहे, माझ्या विरोधात जर कोणाला काही सांगितलंस ना पिहू तर बघ मग मी काय करते ते, तुला तुझ्या आईबाबांना आणि त्या श्रेयाला ना या घराच्या बाहेर काढीन, मग कुठे राहाल काय कराल तुम्ही, अशी ती तिला धमकी देऊ लागते आणि विचारते की सांगशील का। तर तेव्हा पिहू खूपच घाबरलेली असते आणि म्हणते नाही सांगणार नाही, मी काही सुद्धा सांगणार नाही, मला जाऊ देत, असं म्हणून ती चाललेली असते। तर तेव्हा वसुंधरा परत तिला धरते आणि एकदम वेगळ्याच मूडमध्ये गुणी बाळगते माझं खरंच गुणी आहे आणि कोणाला काही सांगायचं नाही बरं का पिहू, असं तिला म्हणते। तर तेव्हा पिहू हो असं तिला म्हणत असते। तर वसुंधरा पुढं म्हणते अगो बाई या फ्रॉकमध्ये किती गोड दिसतेस तू आणि आईला सांगा मावशीनं मनोदृष्ट काढायला सांगितलेली आहे, सांगशील ना, असं तिला विचारते। तर तेव्हा पिहू हो सांगते असं घाबरतच बोलत असते आणि आता वसुंधरा तिला जा असं म्हणते। तर तेव्हा पिहू धावतच तिथून निघून जाते आणि आता वसुंधरा स्वतःशी बोलू लागते घरामध्ये कोणाला काही प्रेमानं सांगितलं ना तर काही कळतच नाही, प्रत्येकाला फक्त धाकाचीच भाषा कळते, असं सर्व काही ती बडबडून आता आतमध्ये निघून जाते। तर आता इकडे खाली विक्रम आणि मानिनी एकाच वेळेला केक कट करतात आणि तेव्हा सर्वजण टाळ्या वाजवू लागतात आणि एकदम आनंदी वातावरण झालेलं असतं। तर आता त्यानंतर मानिनी केक कट करून आपल्या हातामध्ये घेते आणि विक्रमला भरवते आणि त्यानंतर पार्थ सुद्धा केक आपल्या हातामध्ये घेऊन विक्रम आणि मानिनीला भरवतो। तर इतक्यातच मित्रांनो पिहू तिथं खाली येते आणि ती खूपच घाबरलेली असते। तर तेव्हा आता नंदिनी तिच्याकडे बघते आणि तिच्याजवळ येऊन तिला विचारते काय झालं पिहू, अगं तुझा तर केकवर डोळा होता ना, मग तू काय झालं अशी का उभी आहेस आणि तू अचानक अशी गायब कुठे झाली होतीस, घे हा केक खा, असं तिला म्हणून ती केक भरवत असते। तर तेव्हा पिहू नको आहे मला केक असं म्हणून मागे सरकते आणि तो मोबाईल मिथूनच्या हातात देऊन हा बाबा मोबाईल घ्या असं म्हणून ती तिथून लगेच निघूनच जाते। तर तेव्हा नंदिनी तिला पिहू अशी हाक मारत असते, तर पिहू काही न ऐकता तिथून निघूनच जाते। तर तेव्हा आता इकडे विक्रम मानिनीला म्हणतो मग कसं वाटतंय म्हणू। तर तेव्हा मानिनी म्हणते काय हो तुम्ही सगळ्यांच्या समोर। तर विक्रम म्हणतो अगं त्यात काय लाजायचं काय आहे एवढं, अगं आज आपला दिवस आहे, आपलं प्रेम बोलून दाखवायचं, व्यक्त करायचं, काय बरोबर आहे का नाही असं तो सगळ्यांना विचारतो। तर तेव्हा सर्वजण एकदमच यस असं म्हणतात। तर पार्थ आता मानिनीला चिडवू लागतो आणि म्हणतो नाहीतर काय। तर आता मानिनी म्हणते आता हे तुम्ही बंद नाही केलं ना तर नंतर फटके देईन तुम्हा सगळ्यांना, असं म्हणून ती सगळ्यांना गप्प बसायला सांगते। तर तेव्हा काव्या म्हणते काकू चिडू नका प्लीज, आमच्यावरती चिडू नका, पण ऐका ना सांगा बरं कसं वाटतंय आज, असं तिने विचारल्यानंतर आता मानिनी म्हणते खरं सांगू का आमच्या कॉलेजचे दिवस आठवत आहेत। तर तेव्हा मिथून म्हणतो क्या बात आहे वा। तर मानिनी विक्रमला म्हणते अहो तुम्हाला आठवतंय का आपल्या कॉलेजच्या जवळ एक बेकरी होती आणि त्याच्याकडे ना मस्त असं कसाटा आईस्क्रीम मिळायचं आणि तुम्हाला माहिती आहे का आम्ही ना आमच्या मित्रमैत्रिणींच्या पासून लपून दोघंच जायचो कसाटा आईस्क्रीम खायला, असं तिने सांगितल्यानंतर सर्वजण अरे वा असं म्हणून हसू लागतात। आणि मानिनी पुढे म्हणते आणि तुम्हाला आठवते का तुम्ही एकदा अण्णांची ती गाडी घेऊन आला होतात इम्प्रेशन मारायला। तर तेव्हा नंदिनी म्हणते आई ती विंटेज कार का। तर तेव्हा विक्रम तिला म्हणतो नंदिनी अगं तुला बरं माहिती आहे ग। तर तेव्हा नंदिनी म्हणते काय आहे माहिती का, आईंनी मला सांगितलेलं आहे त्या विंटेज कारमध्ये तुम्ही आणि मीनाक्षी बसून फिरायला जायचात, असं तिने सांगितल्यानंतर आता इकडे काव्याला तो क्षण आठवतो ज्यावेळेस जीवाने तीच विंटेज कार तिच्यासाठी आणलेली असते आणि ते दोघे सुद्धा त्याच विंटेज कारवरून फिरत असतात। तर आता इकडे पार्थ असं म्हणून मानिनीला चिडवू लागतो आणि विक्रमला म्हणतो हा मीनाक्षी काय। तर मानिनी आता सांगू लागते तुम्हाला माहिती आहे का त्या कारची हिस्ट्रीच अशी आहे, त्या कारमध्ये ना बायको बसत नाही तर इतर मुलीच बसतात। तर तेव्हा विक्रम म्हणतो अगं काय बोलतेस। तर आता मानिनी पुढे सांगू लागते आणि त्या कारमधून हे आणि मीनाक्षी गेले बरं का,
आणि मी यांना कॉलेजभर शोधत होते आणि मग काय झालं असं म्हणून ती सांगणारच असते तर तेव्हा विक्रम चक्क मानिनीचं तोंडच बंद करतो। तर तेव्हा आता पार्थ विक्रमचा हात बाजूला काढू लागतो आणि सर्वजण दंगा करू लागतात, नाही नाही पुढे सांगा सांगा। तर तेव्हा विक्रम म्हणतो काही नाही आणि काय ग हे काय आहे म्हणू, सगळे सिक्रेट्स काय असते सगळ्यांना सांगायचे नसतात। तर तेव्हा रम्या सुद्धा दंगा करू लागते, मामा नाही आम्हाला ऐकायचं आहे। तर आता मिथून सुद्धा म्हणतो वहिनी बोला तुम्ही बोला। तर तेव्हा आता विक्रम सगळ्यांना थांबवतो आणि म्हणतो अगं नंदिनी या ॲनिव्हर्सरीच्या दिवशी तू अगं मीनाक्षीचा विषय नको ग काढूस, अगं ॲनिव्हर्सरीच्या दिवशी आम्हाला डिवोर्स घ्यावं लागेल असं त्यानं म्हटल्यानंतर आता मानिनी विक्रमला मारूच लागते आणि तेव्हा सगळेजण एकदमच शांत होतात आणि इकडे जीवा आणि नंदिनी एकमेकांच्याकडे बघू लागतात तर पार्थ आणि काव्यासुद्धा एकमेकांच्याकडे बघू लागतात। तर मिथून काका म्हणतो दादा अरे आय डोंट लाईक दिस, हे काय बोलताय तुम्ही, आजी प्रेमाचा दिनू वर्ष अमृताचा घनू, कुठं डिवोर्सच्या गोष्टी करता तुम्ही, खरं तर ना एकमेकांच्या विषयी दोन दोन गोष्टी प्रेमाच्या बोला, आय लाईक दिस। तर तेव्हा रम्या म्हणते करेक्ट बोललात काका, मामी तुमचं रिलेशन कसं ग्रो झालं हे आम्हा सगळ्यांना ऐकायचं आहे प्लीज बोला ना। तर तेव्हा विक्रम म्हणतो नाही बोलतो पण आज मी आधी बोलणार नाही, सुरुवात ना मनूला करू देत। तर मानिनी म्हणू लागते नाही मला नको तुम्ही बोला ना प्लीज। तर तेव्हा आता पार्थ मानिनीला थांबवतो, नाही आई लेडीज फर्स्ट असं म्हटल्यानंतर सर्वजणच आता एकदमच टाळ्या वाजवू लागतात आणि आई असं म्हणून तिला चीअरअप करू लागतात। आणि त्यानंतर विक्रम सांगतो बसा सर्वजण जागेवरती बसा आपापल्या। तर तेव्हा सर्वजण आपापल्या जागेवरती बसतात आणि मानिनी एकटीच उभी राहते आणि आता ती बोलू लागते, म्हणते की खूप छान वाटते मला, ही सगळी आपली माणसं हवीशी वाटणारी माणसं आपण सगळे असे एकत्र बसलोय, खरं तर दिवाळी असल्यासारखंच वाटते मला आणि हा आनंद मला माझ्या सुनांच्यामुळे लेकांच्यामुळे आणि यांच्यामुळे मिळालेला आहे, त्यामुळे थँक्यू, खरंच मनापासून थँक्यू। आज आता मुलं मोठी झाले तर आज मी असं काहीतरी सांगणार आहे जे मी आजपर्यंत कधीच सांगितलेलं नाही, मी विक्रमचा पहिला चॉईस नव्हते असं तिने सांगितल्यानंतर पार्थ म्हणतो काय, तर रम्या सुद्धा काय असं धक्क्याने विचारते। तर मानिनी म्हणते मी दुसरा होते आणि खरंच असं ती परत बोलते, पण आता इतक्या वर्षानंतर मला असं वाटते की कधी आपल्या आयुष्याला पहिला डाव हुकतो ना, पहिल्या प्रेमासारखा किंवा पहिल्या पावसासारखा असं तिने म्हटल्यानंतर आता इकडे पार्थ आणि काव्याला तो क्षण आठवतो ज्यावेळेस त्यांची गाडी बंद पडलेली असते आणि ते दोघे पावसात भिजत असतात आणि तेव्हा पार्थ आणि काव्याने मिळून पार्थचा कोट पिळलेला असतो आणि त्यानंतर आता इकडे जीवा आणि नंदिनीला तो क्षण आठवतो ज्यावेळेस ते गाडीवरून जात असताना भिजत असतात आणि एका टपरीखाली आडोशाला थांबलेले असतात आणि तेव्हा जीवाने तिच्या डोक्यावरती हात धरलेला असतो। तर मानिनी पुढे सांगू लागते कारण तो पहिला चॉईस आपल्या आयुष्यामध्ये खूप पटकन येतो, आपल्याही न कळत, आणि मग आपल्याला कळेपर्यंत उमगेपर्यंत शिकेसवरेपर्यंत वेळ आणि माणूस दोन्ही सुद्धा हातातून सुटतं असं तिने सांगितल्यानंतर आता जीवा आणि नंदिनीला तो क्षण आठवतो ज्यावेळेस नंदिनीने डिनर डेटला गेल्यानंतर जीवासमोर डिवोर्स पेपर धरलेला असतो आणि त्याला ती म्हणत असते माझा जीव तुमच्यामध्ये अडकण्याच्या आत यावरती सही करून टाका सही प्लीज असं तिने म्हटल्यानंतर जीवाने त्याच्यावरती सही सुद्धा केलेली असते। तो क्षण आठवल्यानंतर आता जीवा आणि नंदिनी एकमेकांच्याकडे बघू लागतात आणि आता इकडे पार्थ आणि काव्या सुद्धा एकमेकांच्याकडे बघत असतात आणि तेव्हा त्या दोघांना सुद्धा तो क्षण आठवतो ज्यावेळेस पार्थने सुद्धा डिनर डेटला गेल्यानंतर काव्याला सांगितलेलं असतं की सही करा, कारण अजून एखादा दिवस जरी मी तुमचे सुंदर एफर्ट्स बघत राहिलो ना तर तुम्हाला सोडून देणं मला कठीण जाईल काव्या असं म्हणून त्याने तिच्या हातामध्ये पेन दिलेला असतो आणि तेव्हा काव्याने त्या डिवोर्स पेपरवरती सही केलेली असते। तर आता इकडे मानिनी पुढे बोलू लागते आणि मग आपल्याकडे जे राहतं ना ते गोड शहाणपण राहतं आणि त्या शहाणपणाच्या दिव्याच्या उजेडाखाली मग आपल्याला दुसरं माणूस भेटतं असं तिने सांगितल्यानंतर आता परत हे दोघे सुद्धा एकमेकांच्याकडे बघू लागतात आणि मानिनी पुढे सांगते आणि हे दुसरं माणूस आपल्या आयुष्यात पहिलं माणूस असू नये, हा बहुतेक देवाचाच प्लॅन असतो असं तिने सांगितल्यानंतर आता काव्याला तो क्षण आठवतो ज्यावेळेस ते सर्वजण गावातल्या मंदिराच्या पायऱ्या चढत असतात आणि तेव्हा तिचा तोल गेलेला असतो आणि यावेळेस पार्थने तिला सावरलेलं असतं आणि आता नंदिनीला तो क्षण आठवतो ज्यावेळेस गुरुजींनी पार्थ समजून जीवाला टिळा लावलेला असतो आणि त्याच्या हातामध्ये विडा देऊन तुमच्या दोघांचा संसार सुखाचा जावो असं त्याला म्हटलेलं असतं। तर जीवा म्हणालेला असतो अहो गुरुजी नवरा मुलगा मी नाही आहे। तर तेव्हा माई म्हणालेली असते थांब हे आता तुझंच आहे आणि तो क्षण आठवल्यानंतर आता जीवा आणि नंदिनी एकमेकांच्याकडे परत बघू लागतात। तर मानिनी आता पुढे सांगू लागते आणि अनेकदा ना आपण या दुसऱ्या माणसाला पहिल्यांदाच भेटतो त्याला जाणून घेतो, ओळखायला लागतो आणि मग सुरू होते ती खरी लव्ह स्टोरी, जशी माझी आणि विक्रमची लव्ह स्टोरी आहे। आणि मला काय वाटतंय माहिती का की प्रेम हे कधीच 50-50 नसतं, म्हणजे ते तसं नसावंच।
प्रेम हे नेहमी 60-40 असतं, एकाचं थोडंसं जास्त असतं. आमच्या बाबतीत 60% प्रेम विक्रमने माझ्यावरती केलेलं आहे. यांचं माझ्यावरती प्रचंड प्रेम होतं आहे आणि राहील सुद्धा, असं ती विक्रमकडे बघतच बोलत असते. तर तेव्हा आता विक्रमसुद्धा तिला एक फ्लाइंग किस देतो. तर मानिनी पुढं म्हणते, माझं प्रेम जे होतं ते 40%, पण विश्वास मात्र होता तो 100% होता. तर आता तेव्हा इकडे या दोन्ही जोड्यासुद्धा परत एकमेकांच्याकडे बघत असतात. तर मानिनी पुढं म्हणते, विक्रम माझेच आहेत आणि माझेच राहतील हा विश्वास, तुटलं तरी जोडलं जाईल हा विश्वास, भांडलो रुसलो एकमेकांच्यावरती तरी सुद्धा मनवू एकमेकांना हा विश्वास, असं ती सांगत असताना आता विक्रमचे डोळे मात्र भरून येऊ लागतात. तर मानिनी पुढं सांगते, विक्रमनी त्याच्या प्रेमाचं बोट धरलं आणि मी विश्वासाचं, आणि आलो की इथवर. बापरे, 30 वर्ष कशी गेली हे कळलंच नाही का हो, असं ती विक्रमला विचारते. आणि पुढं म्हणते, आणि जेव्हा माझे केस पिकतील, यांना कवळी येईल आणि माझ्या या गोड सोनांच्या हातात लहान लहान मुलं असतील, असं तिने म्हटल्यानंतर आता इकडे पार्थ आणि काव्याला मात्र धक्काच बसतो आणि नंदिनी आणि जीवाला सुद्धा धक्का बसतो. तर मानिनी पुढं म्हणते, तेव्हा आपण परत सेलिब्रेट करूयात. आणि तेव्हा सुद्धा मी हेच म्हणेन की विक्रम, माझं तुमच्यावरती खरंच खूप प्रेम आहे, असं ती विक्रमकडे बघतच बोलते. आणि तेव्हा विक्रम मात्र एकदम शांत झालेला असतो आणि तो एकदम भरून पावलेला असतो. तर मानिनी पुढं त्याला सांगते, आत्ता फक्त 30 पावसाळे झालेत, 70 बघायचेत आपल्याला अजून. तर विक्रम म्हणतो, अरे बाप रे. तर मानिनी म्हणते, मध्येच साथ सोडायची नाही हा विकी, असं म्हणून ती आपला हात त्याच्याकडे करते आणि आता तिचे डोळे सुद्धा भरून आलेले असतात. तर विक्रम आता तिच्या हातात हात देऊन उठून उभा राहतो आणि तिला परत आपल्या जवळ घेतो आणि ते दोघे सुद्धा खूप इमोशनल झालेले असतात. तर तेव्हा आता विक्रम मानिनीला म्हणतो, खरंच मानिनी, किती छान बोलीस ग तू, आणि आता मला ना या सगळ्यांच्या समोर तुला सांगावंसं वाटते की तू मला परत प्रेमात पाडलंस, असं म्हणून तो आता परत तिला जवळ घेतो. आणि तेव्हा सर्वजण परत टाळ्या वाजवू लागतात आणि सर्वजण सुद्धा परत भावूक झालेले असतात. तर विक्रम आता बोलू लागतो, म्हणतो की मला आधी वाटायचं की प्रत्येक लग्नामध्ये भांडणं रुसवे हे येतच राहतात, त्यामुळे लग्न ना सेकंड चान्स डिझर्व करतं, असं त्यानं सांगितल्यानंतर काव्या पार्थकडे बघू लागते आणि इकडे जीवा नंदिनीकडे बघू लागतो. तर विक्रम म्हणतो, पण नाही, आता मला वाटते लग्न इटसेल्फ इज अ सेकंड चान्स एव्हरी डे. लग्न म्हणजे स्वतःला आणि नात्याला रोज दिलेला सेकंड चान्स असतो. पण लग्न म्हणजे ना सगळ्यात सुंदर व्यसन असतं, व्यसन. पण अर्थात सगळ्यांचंच लग्न म्हणजे आमच्यासारखं काही लव्ह मॅरेज नसतं, काहींचं अरेंज असतं, काहींचं मनाविरुद्ध असतं, असं त्यानं म्हटल्यानंतर आता हे दोघे सुद्धा परत आपल्या एकमेकांच्याकडे बघू लागतात. तर विक्रम पुढे म्हणतो, पण आता आयुष्यभर हाच आपला जोडीदार हे विधिवत मान्य करणं म्हणजे लग्न, आणि आपल्याला आपल्या जोडीदाराची लागलेली सवय म्हणजे संसार, असं तो आता मानिनीच्या खांद्यावरती हात ठेवून बोलतो. मला ना खरं तर लग्नापेक्षा संसारच जास्त आवडतो आणि त्यातच खरी गंमत असते. एकदा का आपल्याला आपल्या माणसाचं व्यसन लागलं ना की मग जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही असा, तो माणूस तुम्हाला सतत आठवत राहतो. खास करून त्याच्या वाईट सवयी, त्याचा खराब मूड, त्याचा कळकट्ट अवतार, हे सगळं आठवलं तर आणखीन बेटर. आता मी कुठेही दूरवर गेलो ना तर तिथल्या 5 स्टार हॉटेलमधल्या त्या मोमो गादीवरती मला शांत झोपच लागत नाही, कारण इथे माझ्या बाजूला माझ्या मनूचं ते एका लईत सुरूत असलेलं घोरणं नसतं ना, असं म्हणून तो हसू लागतो. आणि मानिनी म्हणते, काय हो, हे काय बोलताय तुम्ही. तर आता काव्यासुद्धा थोडीशी हसते आणि आता तिला तो क्षण आठवतो ज्यावेळेस ती अशीच अभ्यास करत बसलेली असते आणि पार्थ तिच्या शेजारी झोपी जाऊन मोठमोठ्याने घोरत असतो. तर आता मानिनी बोलू लागते, तुम्हाला सुद्धा वाईट सवयी आहेत बरं का, अर्थात तुम्ही जर का पसाराच घातला नाही तर मग मी आवरू काय, असं तिने म्हटल्यानंतर विक्रम म्हणतो, अगं माझी सोनू, असं म्हणून तो हसू लागतो. तर आता इकडे नेमकं नंदिनीला तो क्षण आठवतो ज्यावेळेस जीवा तिला म्हणालेला असतो की मला हा असा पसाराच आवडतो आणि त्याने सगळा परत पसारा करून ठेवलेला असतो. तर नंदिनी त्याला म्हणालेली असते, पण मला पसारा आवडत नाही, पसारेवाला, असं म्हणून ती तो पसारा लगेचच आवरायला घेत असते. तर विक्रम आता म्हणतो, हीच तर ना संसाराची खरी गंमत आहे. तुम्हाला सांगू का, मला ना थाय म्हणू नका, चायनीज म्हणू नका, मेक्सिकन म्हणू नका, अगदी सगळं काही खाणं आवडतं, पण तरीसुद्धा माझा जीव ना खऱ्या अर्थाने शांत होतो तो घरचा म्हणजे माझ्या बायकोच्या हातचा वरण भात खाऊनच. त्यामुळे तुमचा जोडीदार, तुमचा पार्टनर हा तुमचा वरण भात असतो, लक्षात ठेवा. त्यामुळे प्रत्येकाने शोधा आपला वरण भात, मग तीसच काय पुढची 300 वर्षसुद्धा तुमचा संसार टिकेल. काय वरण भात, असं तो मानिनीला आता म्हणतो आणि हसू लागतो आणि परत तिला आपल्या जवळ घेतो. तर तेव्हा पार्थ आणि काव्या एकमेकांच्याकडे परत बघू लागतात. तर इतक्यातच मिथून उठतो आणि म्हणतो, वा दादा, आय लाईक दिस, खरंच तुमच्या दोघांना मानलं राव मी, काय बोललात तुम्ही, आय लाईक दिस, असं म्हणून तो आता त्या दोघांच्या मध्ये येतो आणि म्हणतो, म्हणजे जे
लोक डिवोर्स घ्यायचा विचार करतात ना, त्यांना ना तुमच्यासमोर आणून बसवलं पाहिजे. नाहीतर त्यांच्या संसाराच्या पाठ्यपुस्तकामध्ये तुम्ही हे जे काही बोललात ना ते धडा म्हणून असायला पाहिजे. आय लाईक धिस. चला चला तुम्हाला आता गिफ्ट दाखवतो असं म्हणून तो आता त्या दोघांना तिकडे घेऊन जाऊ लागतो. तर मित्रांनो इतक्यातच इकडे रम्या आणि मंजू दोघीसुद्धा उठतात आणि त्या आतल्या दिशेने जाऊ लागतात. तर आता मिथून मानिनी आणि विक्रमला घेऊन गिफ्ट दाखवायसाठी गेलेला असतो आणि तेव्हा हे चौघेसुद्धा तिथेच उभे असतात. आणि आता काव्या आणि पार्थला मानिनीचे शब्द आठवू लागतात. ती म्हणालेली असते की मला तर वाटतं की लव्ह स्टोरीमध्ये ना प्रेम हे कधीच 50-50 नसतं, म्हणजे ते तसं नसावंच. प्रेम हे नेहमी 60-40 असतं. आणि आता अगदी तेच सेम इकडे जीवा आणि नंदिनीला सुद्धा आठवत असतं. तर मानिनी पुढे म्हणालेली असते की एकाचं थोडं जास्त. आणि त्यानंतर त्यांना आठवतं आता मला वाटते लग्न इज इट सेल्फ सेकंड चान्स एव्हरीथिंग असं विक्रमचं बोलणं त्यानं बोललेलं असतं ते आता या सगळ्यांना आठवू लागतं. आणि विक्रम पुढे म्हणालेला असतो की लग्न म्हणजे स्वतःला नात्याला रोज दिलेला सेकंड चान्स असतो. तुमचा पार्टनर हा तुमचा वरण भात असतो, लक्षात ठेवा. त्यामुळे प्रत्येकाने शोधा आपापला वरण भात. असं काही आठवत ते चौघेसुद्धा हरवून गेलेले असतात. तर मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. त्यानंतर रात्री मित्रांनो पार्थ आणि नंदिनी दोघेच बोलत डायनिंग टेबलवरती असतात. तर तेव्हा पार्थ नंदिनीला म्हणतो प्रत्येक लग्न दुसरा चान्स डिझर्व करतो असं तो तिला आनंदातच सांगत असतो. तर तेव्हा नंदिनी सुद्धा यावेळेस आनंदितच असते आणि ती सुद्धा म्हणते की म्हणजे पुढच्या 6 महिन्यात तुम्ही काव्याला जिंकाल आणि मी ना तुमच्या आणि काव्याच्या लग्नाचा गुंता सोडवायला नक्कीच मदत करेन. आणि त्यांचं हे बोलणं मित्रांनो काव्याने ऐकलेलं असतं. आणि आता त्यानंतर ती पार्थकडे एकसारखी बघत असते आणि पार्थ मात्र त्यानंतर विचार करत एकटाच पायरीवरती बसलेला असतो. आणि आता त्यानंतर नंदिनी जेव्हा खोलीमध्ये जाते तर तेव्हा नंदिनी चक्क जे जीवाने काव्यासाठी लिहिलेलं पत्र असतं ते काढून जीवाच्या हातामध्ये देते आणि म्हणते हे घ्या तुमचं पत्र. हेच पत्र वाचून प्रकरण डिवोर्सपर्यंत गेलेलं होतं. काय ते आपण वेगळं होण्यातच भलं आहे वगैरे वगैरे असं म्हणून ती रागारागातच तिथून निघून चाललेली असते. तर तेव्हा जीवा तिला एकदमच म्हणतो अगं पण तू चुकीचं पत्र वाचलेलं आहेस असं त्यानं म्हटल्यानंतर नंदिनी धक्क्यानेच मागे वळून त्याच्याकडे बघते आणि म्हणते चुकीचं पत्र. आणि ते ऐकून तिला तर खूप मोठा शॉक बसलेला असतो. तर मित्रांनो आता या पत्रामुळे परत त्यांचा डिवोर्स थांबणार का हे येणाऱ्या आपल्याला काही भागांच्या मध्ये कळेलच. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट नक्कीच करा.